विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबारायाच आहेत. पण झालं काय दादा, 4 पुस्तकं आम्ही विज्ञानाची जास्त शिकलो आणि कॉन्व्हेंट स्कूलने आम्हाला शिकवलं आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. काय वाटतं तुम्हाला? ज्ञानेश्वरीला मागे पडू शकता, स्पिरिच्युअल नाही राहिलात तर सॅटिस्फाईड राहा. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 20-25 दिवस स्पोकन क्लास घेतला तर फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल. पण 40-50 पिढ्या गेल्या तरी माझ्या ज्ञानोबारायांची कृपा व्हायला ज्ञानेश्वरी पावनच ग्रंथपत्रात काढावा लागेल. पर्यायच नाहीये त्याला. जे दिसतोय ना आम्ही तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला? अरे 24 वर्षाची पोरगी मी एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का मनात जाऊन? काहीच नाही रे. हे जर ज्ञानोबार आहेत ना, त्या माऊलींच्या चरणावर फक्त मस्तक ठेवलंय आम्ही. तुम्ही किती आम्ही फक्त गळ्यात तुळशीची माळ स्वाभिमानाने मिरवली आहे, मुखात त्याचं नाव घेतलंय. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीला मस्तक लावलंय. माऊलींनी आम्हाला इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतोय. हे वैभव जगाच्या बापाने आमच्या पदरात टाकलंय. अजून काय द्यावं असं वाटतं तुम्हाला? ते बी याच भाव की ते बी तुमच्याच भाव. बिकॉज ऑफ ॲटिट्यूड आणि ॲरोगंट मी स्वतःचं अस्तित्व मोठं करायला देवाला मागे टाकायचा प्रयत्न करतो. हा एवढं आहे, हरकत नाही. ज्याला योग्य वाटेल पुन्हा ओरडतो ना. आमचे मायबाप ऊर बडवतात. ऊर बडवणं म्हणजे छाती बडवणं. ज्याला देवानं माझं वाटोळं केलं. देव कसा करेल? त्याला काय तेवढाच धंदा आहे? देव कधीच तुमचं वाटोळं करत नाही. तुमच्या जीवनातली अशांतता, तुमच्या जीवनातलं असमाधान, तुमच्या जीवनातला त्रास क्लेश हा तुमच्या दोषामुळे, का बरं हे करून घेतलं? हा तुमच्या ॲरोगंटमुळे, हा तुमच्या ॲटिट्यूडमुळे, हा तुमच्या इगोमुळे. करून टाकलं. ज्या दिवशी अहंकार नाकाराल ना त्या दिवशी देव घाल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता काहीच दुःखच वाटत नाहीये. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी नाही सोडणार आहे बघते अर्जुनाला. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला त्याच्या कक्षामध्ये जागा करायला गेले. भगवंत उठ रे बाबा, भीष्मांनी पण केला तुला मारायचा. अरे महारथी येत ते, महाज्ञानी येत ते, महाज्ञानी येत ते, तपस्वी येत ते, अधिकारी येत ते, सामर्थ्यवंत येत ते. त्यांच्या पुढे मीही नतमस्तक होतो असे भीष्म येत ते. त्या भीष्मांनी पण केलाय तुला मारायचा. चिंता वाटत नाहीये का? तुला माहित नाहीये का? माहित आहे रे देवा, तरी झोपलास. एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढा निशंकपणा, एवढी आली कुठून तुझ्याकडे? एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात तू एवढा शांत कसा? एवढ्या दुःखात तू एवढा आनंदी कसा? अरे तुझ्या काळजीत मला झोप नाही, तू झोपला कसा? तेच तर रे, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागाच ना बाबा. मी चिंता तरी कशाची करू? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. देवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण जी देव होय गुरु. तू गुरु झालास की रे माझा. तू गुरु बंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तुझदा रक्षदा पदी अमोते. अरे सगळं जर तूच निवारतोय तर मला चिंता कशाची? आणि जर मी चिंता करतोय तर माझ्यात अहंकार आहे. इथं बसलेली ज्यांना झोपा लागत नाही, कशा लागतील म्हणा? सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागल? स्वतःच्या कष्टाने घेतला असता तर झोप बी लागली असती, आहे की नाही? असे पुरुष मंडळी असं कधी विचार नाही येत. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्या. आणि काय लेकरांना काय ज्ञान शिकवताय आणि कुठल्या बेसिसवर शिकवताय रे? माझा बाप माळकरी आहे, सुपारी घात नाही माझा बाप. कौतुक आहे मला माझ्या बापाचं. व्यसन करत फिरत नाही माझा बाप. कौतुक आहे मला माझ्या आईचं, माय माळकरी आहे माझी. का कौतुक करणार नाही मी माझ्या आई बापाचं? माझ्या आई बापानं अखंडित आम्हाला ज्ञानोबा तुकोबा शिकवले. माझा आजा पंजा, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. गुणवान झालो रे दादा आम्ही थोडेफार. पण लय अवघड आहे हो. आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण का गेली? बरोबर ना, मोठे रिक्षा बिडी फुकून तुमची तोंड आत गेली. 20 माल वाटावला. दारू पिऊन तुम्ही लोळले, पोरं काय येणार आहे तुमच्याकडनं? कधी विचार केला का बरं? विकल्याशिवाय नाही का? विकल्याशिवाय नाही देतो पैसे वाटत. केलाय कधी विचार? वेळ निघतो का मोबाईल मधनं आणि टीव्हीतनं? ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, हे विज्ञान सगळ्यात अगोदर अध्यात्माच्या पदरात पडलं.
साचूचेनी सांडस आहे खंडी जपय पाणी राजहंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटवणी देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय पण कसं आहे ना माऊली चाणक्य 5000 वर्षापूर्वी नीतीमध्ये सांगतात हा असा समाज आहे इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं खरं आहे का खोटं आहे मुरगावकर बोलत जा कळलं लगेच मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला धरून आणलंय का बसलेले तुम्हाला तुम्ही आहात का मला. ही पुढची लाईट ठेवू नाही का शकत आपण नाही ते मला एक भावगीत आठवत उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप अंधारात माणसं खोड्या करतात मला राहू द्या अंधार मला काही हरकत आपल्या नाही हातात आहे कसं विकायचं काय करायचं. यांच्यावर जरा उजेड असू द्या गरज आहे यांना उजेडाची नेमके मला कळू तर द्या आहेत का गेलेत बोला बरं मला मुरगावकर तुम्हाला धरून आणलं का हो माऊली बळजुबरीने आलाय तुम्ही 200 दिलेत का यायला बोला की रे तुम्हाला विनंती करते मी खरंच बोला तुम्हाला वाईट वाटत असेल ही न घ्यायचं ना आम्ही बोलायचं देते बाबा तुम्हाला थोडं थोडं माझ्यातलं पाकिटातलं रे आमच्या पाकिटावर तुमचा लय डोळा असतो आम्ही काय करतो पाकिटाचं हे विचारलंय कधी आम्हाला समोर बसून विचारत जा काय करता रे पाकिटांचं तुम्ही हा विचारल्यावर सांगू की आम्ही तुम्हाला मी शिवलीला पाटील ह्या कीर्तनाच्या पाकिटावर 150 पोरी सांभाळते स्कूल बस पासून जेवणाच्या ताटापर्यंत सगळं मी करते फक्त या कीर्तनाच्या पाकिटावर बेसिक एज्युकेशन तर देतो आम्ही स्पिरिच्युअल शिक्षण सुद्धा देतो त्यामुळं महाराज लोक वाईट नसतात कधी कधी वाईट लोक महाराज होतात हे कळलं त्याला कळलं महाराज खरं सांगू का विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणलं झालं आता का हसतोय ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला नसतं आयुष्यात काही चांगलं होणार थोडी स्टेबिलिटी पण पाहिजे की नाही स्थिरता पाहिजे कीर्तन ऐकण्यासाठी सामर्थ्य पाहिजे होय पाठीमागे बसलेले मंडळी एकदा आनंदाने कीर्तन ऐका रे टाळी वाजू वाटली बिंदास वाजवा नाचू वाटलं नाचा हसू वाटलं हसा रडू वाटलं रडा जगाच्या बापाचं दार म्हणजे माहेर आहे मायबापा हो तुमचं आनंद व्यक्त करा कोणा नाही मिळणार आहे वेळ आहे तोपर्यंत करून घ्या कान हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करती हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्या मजतीत वरी दाखवा दिनाचा सोयरा वेळ तोपर्यंत करून घेत जा बाबा प्रथमे नार्जितम विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीय नार्जितम पुण्य चतुर्थे किम करिष्यति पहिल्या 25 वर्षात तुम्ही ज्ञान नाही मिळवलं पुढच्या 25 वर्षात पैसा नाही मिळवला त्याच्या पुढच्या 25 वर्षात पुण्य नाही मिळवलं बाकीच्या 25 हालहालच होणार आहेत दादा ते काही वेगळं सांगावं लागत नाही कीर्तन कराने मग कीर्तनात बसला आनंद घ्या अरे तुम्हाला खरं सांगू का तुम्ही टाळी सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारखी वाजवता तुमची टाळी सुद्धा अशी तुम्हाला आता आली आमच्या मोरगावात मंगळवारी राहील ना तुमचं मंगळवारी आले थोडं आता तुम्ही येता तुम्ही येता नाही मला माहित आहे थंडी आहे पण थोडं प्रेम बिम जगाच्या मालकाच्या दारात कळलं नाही रे पाहिजे काय काय नाही ते आनंदाने केलं पाहिजे दादा तर आनंदाने आणि बघा ना तुमचं लईच अवघड आहे माऊली तुमचं कसं आहे दादा एक वर्ग एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला ते म्हणला कंडक्टरला फसवला तर म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही बाकी काय चालू कळलं त्याला कळलं पाच तुम्ही सांगा माऊली कंडक्टरच्या बापाचं काय गेलं तसं माझं काय जाणार आहे तुम्ही टाळ्या वाजवा नाही वाजवा माझं ठरलंय ती ठरलंय येडे तुम्ही तो आता तुमचं आहे येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले पण खरं सांगू का महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच काय लागत दादा शर्ट कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाहीये वडिलांसारखे हात भावासारखे हात माझ्या पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता फक्त हो की नाही एवढंच सांगा हो ना का बरं पोटची आहे रक्ताची आहे तुमची आहे ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना त्या दिवशी जगाचा बाप तुमच्या घरात नांदेल हा विश्वास मी तुम्हाला देते एवढ्या अगदीकपणे कीर्तन ऐका म्हणा की रे माझ्या रक्ताची बहीण करतीये माझ्या पोटची पोरगी करतीये माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल माझं ओबड धोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल देवाचंही तसंच आहे देवाला फक्त म्हणा देव माझा मी देवाचा तो अवघेची त्रैलोक्य आनंदाची तो अखंड त्रैलोक्य तुमच्यासाठी आनंदाचं करून सोडेल त्याला फक्त म्हणा माया जगन्नाथ त्याला फक्त म्हणा अनाथाचा नाथ त्याला माझं म्हणा रे फक्त देवाला माझं म्हणा देव सगळं करणार आहे तुमचं काहीच कमी केलं नाही देवाने तुम्हाला तर सांगते माय मावल्या फक्त 7 गोष्टी करायच्या नाही हिंदू धर्मात बाकी काही हरकत नाहीये तुम्हाला हा पण 7 गोष्टी निषेध कर्मात मोडतात
5 कर्माचे प्रकार आहेत. प्रायचित्त कर्म, निषेध कर्म, काम्य कर्म, हो, चाय घेऊन टाका. त्याच्यानंतर नैमित्तिक कर्म आणि 5वं नित्य कर्म. या 5 कर्मातलं जे निषेध कर्म आहे त्या निषेध कर्मामध्ये 7 गोष्टी येतात. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या मुगार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोरति घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टी माफ केल्या जात नाहीत हिंदू धर्मात. त्यातला पहिला मांसाहार. नाही मी ना दुतच्च मासम मला ऍसिडिटी होती. पहिला मांसाहार हिंदू धर्मात मी काय चालत लागत नाही. नाही. पहिला लय चहा आजपर्यंत प्यायची. केलाय इथून पुढे करू नका. पुन्हा ओरडू नका. कशामुळे त्रास आपल्याला होतो? नाही म्हणावं कसं काय हेच हे कळा. आपल्या धर्मात नाही किंवा हे आपल्या मानव जातीत नाही. सनातनी धर्मात मांसाहार चालत नाही. तुम्ही लय भारी परमार्थ करता रे. सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणता. तुम्हाला असं वाटतं का फक्त सोमवार गुरुवारच देव बघतो, बाकीच्या वेळेस देव असा डोळे झाकून बसतो? तू खा, मी बघत नाही, तू खा बाळा, तू खा, असं करतो देव. देव जर अनंत कालात आहे तर तुम्ही कोणापासून लपताय? मला कळत नाही या प्रश्नाचं उत्तर. कधी कधी आकारात खाताना श्रावणात पाळता आणि ती गटारी आमोशा हाणलेली काय फरक पडला? का देवाला गटारी दिसत नाही? 31 डिसेंबर दणकावून हाणता साई हॉस्पिटल मध्ये गुढीपाडव्याला आरती करता. वारसा या साईडला बरोबर ना. 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना दारू पिऊन नाचता. नवरात्राचे काय उपास दिलं करता, त्यांनी दसऱ्या दिवशी बोकड कापता. देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. तुझं ढेरग भरायला देवाचं नाव बदनाम करतोय रे. कोणी शिकवलं कोणी तुम्हाला हे? तुमचा परमार्थच खतरनाक आहे रे. कर्म चुकवता आणि महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणता. लॉजिकल काही बघता की नाही? कॉमन सेन्स. महाराज लोकांच्या पाया पडल्याने लेकरू झालं असतं, बायको काय बॉम्बलाई गेली असती होय दादा? डोकं बी कमी वापरत जागे जरा. आशीर्वाद कशाला म्हणतात हे तरी समजून घ्या. तुम्ही स्थिर होणं, शांत होणं हा आशीर्वाद आहे. होय, धन्वंतरी तुम्ही कष्ट न करता जगाच्या बापानं द्यावं हे लॉजिक कितपत योग्य आहे? पाटील डॉक्टर. त्याच्या घरात मुंबई तुम्हाला असं वाटतं का तुळशीची माळ घातली की श्रीमंत होता? जेवण जर प्रॉपर केलं ना मग तुळशीची माळ घातल्यावर समाधानी होतं. जेवण लय उशिरा झालं आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं सामर्थ्य मिळतं. आप येतच नाही मी. हे चुकीचा परमार्थ करू नका. खतरनाक परमार्थ आहे तुमचा. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हे आता त्याने अरे नजर पवित्र नाही का तुमची? तुम्ही काय परमार्थ करता? मला वाईट वाटतं रे या गोष्टीचा. हा परमार्थ नाहीच आहे. कसला परमार्थ आहे हा? अंगाऱ्यावर विश्वास आहे तुमचा पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. लय अवघड आहे रे. पण विनंती आहे माझी. जणही म्हणतात ते सत्य बघा. पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्रित भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्रित भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 तुझा दरबार. म्हणून विनंती आहे, आनंद हवा असेल ना तर आधी सत्य स्वीकारा. आणि सत्य एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे. मनाला समजून सांगा देवाशिवाय कोणी नाही. खिशात पैसा नावात प्रसिद्धी येतोपर्यंत समाज आपला आहे. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी गेली ना, लोक खात नाही दादा. आणि तुम्ही किती चांगले वागारे. चांगले होते. आता एवढा सुंदर आमदार महोत्सव जरी बडोले साहेबांनी केला ना तरी अख्खं मोरगाव चांगलं म्हणेल असं नसतं बरं का. 2-4 तरी खौट बोलणारच. तेव्हा त्याचं काय असतंय, पैशाचा ऊत आलाय कुठंतरी खर्चायचं महाराज. अरे खर्चू दे रे. जर परमार्थाच्या ठिकाणी पैसा जात असेल ना तर त्याच्या दुप्पट मिळतो. उत्तमम स्वर्जित इदे शास्त्राचं मत आहे. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 10 रुपये देवाला दिले ना, 90 रुपये नारायण सांभाळतो. आणि आमदार साहेब तुम्हाला लेख म्हणून सांगतो, संपत आलाय. जर सुरुवात ही असेल ना तर याचं फळ तुम्ही विचार करू शकणार नाही एवढं सामर्थ्यवंत असणार आहे. कारण हे जगाच्या मालकाचं व्यासपीठ आहे. जिथे कीर्तन असतं ना दादा, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग, कीर्तन चांग हो यांग हरी रूप. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे
पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग हरी बोल. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये मातीत मांडणी घालून बसले. मला ऐकलं. तुकोबांना वाईट वाटलं, पायाखालचं घोंगडं काढलं, छत्रपतींना बसायला टाकलं, सांगितलं राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, जाणता राजा आहात, मातीत कशाला बसताय, अहो घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगावं, बुवा एवढं कळतं आम्हाला. आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद पांडुरंग मनगटात देणार आहे. ज्या दिवशी संतांची बराबरी करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही हे आम्हालाही कळतं. म्हणून हिंदवी स्वराज्य टिकवण आहे. तुम्हाला अध्यात्म साधं वाटतं पण खरं आहे म्हणा. कीर्तन कळलंही पाहिजे. हा लोकांना कीर्तन कळत नाही दादा. ह्यांना पाटलातला फरकच समजत नाही. पाटलात फरक असतो बरं. हा पखावाज आहे, हे सतगुणी वाद्य आहे, यात भक्तीचा नाद घुमला जातो. हे पुंडलिक वरदे हरी विठ्ठलासाठी वाजलं जातं. ती ढोलकी आहे, ती टुंगटुंग वाजती. हा विनय हा कीर्तनात वापरला जातो. ते तुन तुन आहे.